नमस्कार. मी सौ रेणुका पाटंगणकर श्री जनार्दन चरित्राच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. दरबारास उशीर. जनार्दन चातुर्याने, आपल्या बुद्धिकौशल्याने, चाणाक्षपणे आपला पदभार सांभाळीत होते. त्यांच्या कार्यभाराची कीर्ती दिगंत पसरली होती. प्रत्यक्ष बादशहा त्यांच्या कामकाजावर बेहद्द खुश होते. सर्व जनता जनार्दनांना आशीष देत होती. जनार्दनांचे मन मात्र राज्यकारभारात व कुटुंब भरणात विशेष रमत नव्हते. सतत परमेश्वर चिंतनात, त्या आनंदकंद ईश गुण संकीर्तनात त्यांना डुंबत राहावे असे वाटे. आनंदाच्या डोही आनंद तरंग अशा अवस्थेत ते तल्लीन असत. जनार्दनांना नाथ संप्रदायाची दीक्षा गुरुपरंपरेनुसार प्राप्त झाली. योगाभ्यासात भूचरी मुद्रा लावून योगक्रिया करण्यात ते देहभान हरून जात. योगिक क्रियेच्या अभ्यासात स्वाध्यायामध्ये निमग्न राहिल्याने अनेकदा दरबारात वेळेवर हजर राहणेही त्यांना जमत नसे. दरबारातील जनार्दनांचे विरोधक असूया करणारी मंडळी मात्र याकडे लक्ष ठेवून होती. त्यांच्या प्रमादांकडे काकदृष्टीने पाहण्यातच ते बुडून गेले होते. जनार्दन कुठे चुकतात व ही चूक बादशहाच्या नजरेस कशी आणावी याच उद्योगात ते व्यस्त असत. योगाभ्यासामुळे, स्वाध्याय, अन्निकामुळे जनार्दनांना दरबारात यायला उशीर होऊ लागला. कधी कधी दरबाराला फाटाही मिळू लागला. जनार्दनांना दररोज होत असलेला उशीर, दरबाराकडे त्यांचे होणारे दुर्लक्ष राजाच्या नजरेस आणून द्यावे म्हणून विरोधक प्रयत्न करू लागले. सर्वजण दरबारात वेळेवर येतात, स्वतः जहापनाह वेळेवर हजर राहतात, आणि जनार्दन तो समजतो तरी कोण स्वतःला. बादशहानंतर ते दरबाराला येतात. कधी कधी रजा न देताही दरबाराला अनुपस्थित राहतात. याची कुजबूज सभेत होऊ लागली. कुजबुजीचे रूपांतर चर्चेत व चर्चेचे रूपांतर समस्येत आणि समस्येचे रूपांतर दोषारोपात होण्यास वेळ लागला नाही. प्रत्यक्ष बादशहाच्या कानावर हे आरोप येऊ लागले. बादशहा जनार्दनांना समज का देत नाहीत असे सूरही सभेत उमटू लागले. बादशहाने जनार्दनांवरील आक्षेपाची शहानिशा करण्याचे ठरवले. जनार्दनांचे लक्ष राज्यकारभारात नसून पूजे अर्चेत, जपतपात, अनुष्ठानात आहे. जनार्दन दरबारातील कार्यापेक्षा योगाभ्यास आणि स्वाध्याय यातच त्यांचा वेळ अधिक खर्ची घालतात. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर आणि एकूण राज्य शकटावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे हे बादशहाच्या ध्यानी आले. दुष्काळ परिस्थिती बिघडत होती. राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सरकारने यावेळी कर वसुली थांबवावी, रयतेस मदत करावी, जनतेस अन्नपाणी पुरवण्याची व्यवस्था करावी अशी सर्वत्र ओरड होऊ लागली. अशा प्रसंगी दरबारातील महत्त्वाच्या वेळी निर्णायक क्षणी जनार्दन हजर नसल्याने त्यांच्याविषयी दरबारात असंतोष धुमसू लागला. असूयेपोटी निर्माण झालेल्या असंतोषास आता सहजच कारणही मिळाले होते. अन्नमंत्रीच गैरहजर तर निर्णय घेणार कसे? या प्रकरणामुळे प्रत्यक्ष बादशहावर नामुष्कीचे प्रसंग गुजरू लागले. बादशहाने 2-4 वेळा जनार्दनांना सूचनाही दिल्या, परंतु प्रत्यक्ष आपणावरच नामुष्कीचे प्रसंग ओढवल्यामुळे राजाच्या मनात जनार्दनासंबंधीची संशयाची, विकल्पाची भावना उत्पन्न होऊ लागली. संशय विकल्पाच्या बीजातून तिरस्कार व असंतोषाचा वटवृक्ष काढण्यास वेळ लागला नाही. आजूबाजूचे धूर्त सल्लागार, स्वार्थी मंत्री बादशहाचे कान भरू लागले. बादशहाच्या डोळ्यात जनार्दनासंबंधी शक व नफरत, विकल्प आणि विरोध, विद्वेष याची भावना दिसून येऊ लागली. बरेच दिवस ही भावना मनात खदखदत होती आणि काही दिवसातच सर्व राज्यभर दुष्काळाचे भयंकर सावट पसरले. लहान वाटणाऱ्या या दुष्काळरूपी शत्रूने महाकाय रूप प्रकट केले. सतत 12 वर्षे अनावृष्टी झाल्याने शेतकरी, कामकरी सर्व वर्ग हवालदिल झाला. सर्वत्र हाहाकार माजला. जनता बादशहाच्या नावाने ओरडू लागली. जनक्षोभ उसळला.
प्रत्येक जण दुपारच्या रोटीच्या चिंतेत मग्न झाला. झाडे झुडपे शुष्क झाली, निष्पर्ण झाली. विहिरी तलाव वाटले, नद्या कोरड्या पडल्या. गायी गुरे चारा पाऱ्याविना मरू लागली. मृत जनावरांचे मांस भक्षण करून पोट भरणाऱ्यांना विषबाधा होऊ लागली. रोगराई पसरली. माणसे उपासमारीने तर कधी विषबाधेने पटापट मरू लागली. मेलेल्या माणसांकडे कोणी पाहावे? ती तशीच पडून सडू लागली, कुजू लागली. गिधाडे कावळे या कोलाहलाने आकाश भरून गेले. रोगराई वाढू लागली. रोगग्रस्त, क्षुधाग्रस्त आणि पीडाग्रस्त जनता सरकारकडे दरबारात गर्दी करू लागली. एक वेळची भाकर मागू लागली. हजारो लाखोंचा जनसंमर्द अशा अटीतटीच्या व कडोनिकडीच्या काळात बादशहाने जनार्दनांना धान्य कोठाराच्या रक्षणार्थ बेदर मुक्कामी पाठवले. बादशहाने साठवलेले धान्य बेदरला होते. तेथे धान्याचे रक्षण व्हावे. जर पुढेही अशीच अकालग्रस्त परिस्थिती कायम राहिली तर आपल्या कोठारात धान्य असले पाहिजे या दृष्टीने जनार्दनांच्या नियंत्रणाखाली बेदरला धान्य कोठारांची व्यवस्था शहाणे केली होती. जनार्दन सहकुटुंब बेदर मुक्कामी गेले. लोकांना त्यांचे औदार्य, प्रेम, दयाशीलता, क्षमाशीलता, करुणा माहीत होती. जनार्दनांच्या सद्गुणांची ख्याती सर्वत्र प्रसृत झालेली होती. जनार्दनांचा मुक्काम बेदरला आहे हे कळल्यावर प्रचंड जनसमुद्र बेदरला जमा झाला. भरतीच्या काळात समुद्रावर लाटांनी थैमान माजवावे तसे माणसांचे लोटच्या लोट बेदरच्या दिशेने येऊ लागले. जनार्दनांच्या नावाचा उद्घोष ऐकू येऊ लागला. जनार्दन आपल्या पूजापाठातून उठले आणि त्यांनी बाहेर दृष्टिक्षेप टाकला तर डोळ्यात मावणार नाही एवढा जनसमुद्र लोटलेला. प्रत्येकाच्या मुखात फक्त अन्न द्या, खायला द्या एवढा एकच मंत्रघोष. जनार्दनांनी जनतेची ही करुणार्थ हाक ऐकली. त्यांनी पाहिले सर्व जनसमर्द त्यांच्याच निवासस्थानाकडे येतो आहे. त्यांनी जनतेचे हे करुण केविलवाणे पोरके रूप पाहिले. ज्या जनतेचे हे राज्य त्या जनतेकडून करकचून कर वसुली करून हे धनधान्य जमा केले. ज्याच्यासाठी हे राज्य चालवायचे, ज्याच्या धनावर धान्यावर चालवायचे त्या जनतेची ही दशा. काय दुष्काळ आहे हा. सर्व लोक त्राही भगवत म्हणत होत आहेत. एक वेळची भूक शमवू शकत नाहीत. त्यांच्या जठरातील अग्निदेव अप्रसन्न ठेवून आपण मात्र अकंठ भोजन करत आहोत. जनसमुद्र जवळजवळ येऊ लागला. जनार्दनांच्या नावाचा उच्चार प्रत्येकाच्या मुखातून होत आहे. जनार्दनांनी पाहिले कडक उन्हाने रापलेली शरीरे, पाण्या वाचून शुष्क पडलेले ओठ, कोरडा पडलेला घसा, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धाराही गालावर केव्हाच सुकून गेल्या आहेत. डोळे खोल गेले आहेत. आवाज निघत नाही. पोटे खपाटी गेली आहेत आणि शरीर शक्तिहीन होऊन गलित गात्र झाले आहे. पोटे आत गेलेली आणि बाहेर अश्रुधाराही आटलेल्या जनार्दनांनी जनतेचे हे करून रूप पाहिले. जनार्दन विचार करू लागले, काय करावे? जनता आपल्या दारी भाकरीची भीक मागत आहे आणि आपण त्यांचे समाधानही करू शकत नाही. मग आपण मंत्री झालो कशाला? पण तेवढ्यात दुसरे मन विचार करू लागले, आपण कोण? आपला काय अधिकार या कोठारावर? कोठारे भांडारे राजाची, पण परवानगी कुठे? जनार्दन अस्वस्थ झाले, बेचैन झाले. लोकांचा गदारोळ वाढू लागला. हाहाकार माजला. जनार्दन पंत खायला द्या, दया करा, अन्न द्या म्हणून लोक अर्जवे करू लागले. जनार्दनांचे अंतरंगात कल्लोळ उसरला. त्याचे अंतःकरण कळवळले, थरथरले, हेलावले. ते घरातच इकडून तिकडे फेऱ्या मारू लागले. बाहेर लोकांची गर्दी वाढू लागली. घोष वाढू लागले, आवाज वाढू लागला. भुकेने पकडून गेलेली जनता अखेरच्या प्राणांतिक किंकाळ्या फोडू लागली. जनार्दना, आम्ही येथेच प्राण ठेवू अशी आर्थ किंकाळी फुटली आणि पाषाणालाही पाजर फोडणाऱ्या या टाहोमुळं जनार्दन भयकंपित झाले. पापभिरू, प्रेमळ, कोमल व दयाद्र अंतःकरणाने जनार्दन क्षणभर गलबलून गेले. भुकेने व्याकुळ झालेल्या माणसांनी माझ्या दारी प्राण सोडले तर त्याचे पातक माझ्याच माथी लागेल. त्याच्या पापाचे धनी व्हावे लागेल. नाहक ब्रह्महत्येचे पाप मस्तकी लागेल. एवढी धान्याची आगरे, कोठारे जवळ असूनही भुकेल्यांना अन्न देऊ शकलो नाही, त्यांना वाचू शकलो नाही तर नामुष्कीचा प्रसंग येईल. गरणाऱ्यांचे तळतळाट
आपणाला लागतील, काय करावे? जनार्दनांचे मन विचार करू लागले. हे धान्य अखेर या जनतेचे आहे. ही जनता सुखी तर आपण सुखी. मग बादशहाच्या हुकुमाची वाट कोटपर्यंत पाहावी. हुकूम येईपर्यंत लोकांचे जाणारे प्राण हाती धरता येतील का? जनार्दनांचे मन अनिर्णयाच्या वादळात हेलकावू गरगरू लागले. शहाची परवानगी न घेता धान्य वाटले तर काय होईल? राजाच्या असंतोषाचा दंड भोगावा लागेल. जनतेच्या अश्रुपातापेक्षा व प्राणोत्क्रमणापेक्षा यवनेशाचे क्रोध वज्र बस्तकी सहन करणे बरे. एकेका माणसाच्या डोळ्यातून टपकणारे कैक अश्रुबिंदू जनार्दनांना असह्य होऊ लागले. त्यांच्या हृदयाला घरे पडू लागले. अखेर त्यांनी निर्णय घेतला, धान्य कोठार खुले करण्याचा. जनता हाच जनार्दन आहे, ईश्वर आहे. प्रत्येकाच्या अंतर्यामी वसणारा परमेश भुकेला ठेवून आपणास ईशकृपा कशी मिळणार? ईश्वर कसा पावणार? जनता अंतरंगात असंतोषी ठेवून ईश्वर तोषणार कसा? जनतेच्या रूपाने प्रत्यक्ष ईश्वरच आपल्या दारी अतिथी म्हणून आला आहे. या चालत्या बोलत्या दारी आलेल्या परमेश्वराला असंतुष्ट ठेवून आपण ईशकृपेला पात्र तरी कसे होणार? अतिथी जनार्दन, जनता जनार्दन. जन हेच जनार्दन, जनार्दन ऐक्य जाणं, ही भावना त्यांच्या मनी दृढरूप पावली आणि जनार्दनांनी सेवकांना धान्यागार खुले करण्याची आज्ञा दिली. जनार्दनांच्या या अवचित अनपेक्षित आज्ञेने सेवकही क्षणभर भांबावले. पण जनार्दन निर्णयावर स्थिर होते. त्यांनी जनसमुदायास प्रेमाने पुकारले. जनार्दनांची ती कारुण्यपूर्ण आश्वासक हाक ऐकताच जनसमुदाय आनंदला. आनंदाचे भरते चेहऱ्यावर उतू जाऊ लागले. दुःखाश्रूंच्या पुरात आनंदाश्रूंचे लोटपाट मिसळून गेले. जनार्दनाने सर्वांना मुक्त हस्ताने कोठारातील धान्य घेऊन जाण्याची आज्ञा दिली. सर्व जनसागरात एकच आनंद कल्लोळ झाला. यापुढील भाग आपण उद्याच्या भागात बघूया. नमस्कार.